नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। इतिहास काळापासून महिलांना मान सन्मान व श्रद्धास्थान दिलेला आहे। ज्योतिताई मंत्री मॅडम, महिलांनी आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी पुढाकार घ्यावा। आज रोजी महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून भविष्याच्या समाजाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्या भारत देशाला धार्मिक संस्कृतीचा वारसा आहे। रामायण महाभारत आपल्या भारत देशामध्ये होऊन गेलेला आहे। यामध्ये सुद्धा महिलांना मान सन्मान व श्रद्धास्थान दिलेला आहे। आज रोजी सुद्धा महिलांना प्रत्येक ठिकाणी मान सन्मानाची वागणूक मिळत आहे। महिलांनी आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी नेहमी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे महेश विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका ज्योतिताई मंत्री मॅडम यांनी सांगितले। जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ज्योतिताई मंत्री मॅडम यांनी विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजला खास मुलाखत देऊन समाजातील महिलांना योग्य असे मार्गदर्शन केले। ज्योतिताई मंत्री मॅडम महेश विद्या मंदिरच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत। शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना आईंनी अथवा महिलांनी आपला मुलगा अथवा मुलगी घडवण्यासाठी, मुलांचा शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी अगदी लहानपणापासूनच लक्ष देण्याची गरज आहे। आपल्या मुलांचे भविष्य जर घडवायचं असेल तर आईची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। दैनंदिन जीवन जगत असताना महिलांनी सतत संघर्ष करून जीवनात यशस्वी झाले पाहिजे। संकटांना सामोरे जाऊन एक सकारात्मक व चांगला दृष्टिकोन ठेवून कार्य केलं पाहिजे। महिलांमध्ये एवढी सहनशक्ती आहे की जर महिलांनी एखादी गोष्ट करण्याची ठरवली तर महिला 100% यशस्वी होऊ शकते। मात्र त्यासाठी संघर्ष करण्याची गरज आहे व जीवन हे संघर्षमय आहे। त्यामुळे प्रत्येकाला जीवनामध्ये संघर्ष करावाच लागतो। जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपले घरगुती काम व्यवसाय करून समाजाच्या दृष्टीने किंवा समाजाचे ऋण फेडण्यासाठी व आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन जिद्द, चिकाटी, मेहनत या जोरावर आपले जीवन यशस्वी करण्याची गरज आहे। महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये खंबीरपणे उभे राहून सदैव महिलांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत। अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अनेक वाईट घटना घडत आहेत। यासाठी महिलांनी संघटित होऊन एकजुटीने जर लढा दिला तर यापुढे अशा गोष्टी करण्याची कोणी हिम्मत करणार नाही व एक चांगले व निर्भय जीवन महिलांना जगता येईल, असेही ज्योतिताई मंत्री मॅडम यांनी सांगितले। नमस्कार, आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मी उद्धव फंगाळ। आपण आता मेकर शहरामध्ये महेश परिवाराच्या वतीने एक महेश विद्या मंदिर आहे। शैक्षणिक दृष्टीने जर विचार केला तर महेश विद्या मंदिराचं नाव अतिशय चांगलं आहे। नियोजनबद्ध पद्धत, शिक्षण आणि एक वेगवेगळे सामाजिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो उपक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतात। उद्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन आहे। या महिला दिनाच्या निमित्त महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण मेकर शहरातील काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे घरगुती व्यवसाय करून किंवा घरगुती काम धंदा करून एक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करणाऱ्या किंवा मेहनत घेणाऱ्या आणि समाजापुढे काहीतरी एक आदर्श ठेवणाऱ्या महिलांची मुलाखत घेत आहोत। आज आपल्यासोबत ज्योतिताई मंत्री आहेत। आपण जागतिक दिनाबद्दल आणि महिलाबद्दल काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलणार आहोत। मॅडमजी, तुमचं विदर्भ सत्यजित चॅनलमध्ये स्वागत आहे। धन्यवाद सर। उद्या जागतिक महिला दिन आहे आणि महिलांना सध्या सर्व क्षेत्रात महिला अग्रेसर आहे। राजकीय क्षेत्र असो, शैक्षणिक असो किंवा कोणतं नोकरी व्यवसाय असो, कोणतंही असो। जुना जो काळ होता थोडाफार 20-25-30 वर्षाचा धरा, 40-45 वर्ष धरा, चूल आणि मूल म्हणजे महिलाबद्दल एक वाक्य राहतं किंवा काय झालं समजा, त्या महिला वर्गात आजच्या महिला वर्गात तुम्हाला काय करावं? जर का 25-30 वर्षाच्या अगोदरचा जर का आपण काळ बघितला आणि आजचा काळ बघितला तर त्याच्यामध्ये खूप सारा बदल आपल्याला इथे दिसून येतो। आणि अगोदर महिला फक्त घरगुती कामामध्येच अग्रेसर असायच्या किंवा गुंतलेल्या असायच्या। आता बऱ्यापैकी महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आलेल्या आहेत। असं कुठलंच क्षेत्र नाही जिथे महिलांचा सहभाग नाही। प्रत्येक ठिकाणी महिला या
आपल्या दृष्टीने आपापला कार्य करत असतात. जर का आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये नारी ही केवळ एक शब्द नाही, तर ती संपूर्ण सृष्टीचा आधार आहे असं समजलं जातं. आपल्या भारतामध्ये नारीला जीवनदायिनी किंवा प्रेमाची मूर्ती किंवा सगळ्यात महत्त्वाचं नाते सांभाळणे जर का कोणी करत असेल, कारण नात्यामुळेच आपली पुढची पिढी एक वाढत असते किंवा एक सोबत जात असते. तर नाते सांभाळणारी जर का कुठली शक्ती असेल तर ती महिला आहे. भारताच्या संस्कृतीमध्ये नारीला शक्ती किंवा ममता किंवा त्यागचं स्वरूप मानलेलं आहे. आणि आपला भारत देश असं समजतो की यत्र नारेस्तु पूजनते रमते तत्र देवता, म्हणजे जिथे नारीचा वास आहे तिथे देवताचा वास असतो असं आपल्या भारताचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीने आपण नेहमी करता महिलांना अति म्हणजे देवी देवताच्या काळापासून तर आजपर्यंत आपण आजपर्यंत नारीला आदरच देत आलेलो आहे. जर का आता तुम्ही म्हणता की प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर झालेले आहे महिला, ही गोष्ट जरी खरी असली सर की महिला खूप साऱ्या गोष्टीमध्ये अग्रेसर झाल्या, तरी पण आजही भारतामध्ये काही क्षेत्र असे आहे जिथे पुरुषांच्या तुलनेत महिलांचं साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. म्हणजे आपण पुढे जरी गेलो तरी खूप सारे चॅलेंजेस किंवा कार्य आपल्याला अजूनही करावं लागतं. अजूनही महिलांना त्यांच्या कार्यस्थळावर असमानतेची किंवा भेदभावाची वागणूक दिल्या जाते. म्हणजे पगारामध्ये असो किंवा कुठले कार्य करण्यामध्ये असो. आणि आजही महिलांना खूप सारे अधिकार, आता तर महिलांना बऱ्यापैकी अधिकार दिलेले, फक्त महिलांनाच कळायला पाहिजे की आपल्याला कुठले कुठले अधिकार आहे, आपण त्याचा वापर करू शकतो. परंतु अजूनही काही बेसिक अधिकारापासून अजूनही महिला वंचित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा आजचा मुद्दा जर का म्हटला तर महिलेच्या सुरक्षेचा. दररोज आपण वेगवेगळ्या गोष्टी न्यूजपेपरला वाचतो, बघतो, तर कुठेतरी असं वाटतं की आजही महिलेच्या सुरक्षेचा जो मॅटर आहे तो अजूनही एक चुनौती किंवा एक चॅलेंज म्हणून आपल्यासमोर आहे. आणि मला तरी असं वाटतं की यासाठी म्हणजे गव्हर्नमेंटपासूनच त्याच्यासाठी कार्य व्हायला पाहिजे की अजूनही महिला जरी सशक्तीकरण झालं असेल तरी पण अजून त्यांना सशक्त करण्याची गरज आहे. आजही त्यांना त्यांचे अधिकार, शिक्षा, रोजगार, स्वतंत्रता हे देणं बाकी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आजही त्यांना आपण जर का हे सगळं देऊ शकलो तर आज खऱ्या अर्थानं समजेल की स्त्री ही स्वतःचं जीवन स्वतःच्या शर्तींवर जगत आहे. असं जर का आपण त्यांना काही दिलं तर मला वाटते खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा झाला असं आपण समजू. हे जे महिलांवर अन्याय, अत्याचार, कोविडमध्ये ह्या घटना 5-10 वर्षामध्ये वाढल्या आहेत. सरकारकडून कारवाई 100% होते, मात्र कारवाई होत असताना अनेक ठिकाणी विलंब केला जातो. स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी असतात, कर्मचारी असो, काहीतरी लोक असो किंवा राजकीय असो, त्या गोष्टीला एक आंदोलन केल्याशिवाय, मागणी केल्याशिवाय किंवा प्रसिद्धीच्या माध्यमातून किंवा त्याची तक्रार केल्याशिवाय कारवाई होत नाही. असं का होते प्रत्येक ठिकाणी? आणि ही घटना घडल्याच्या नंतर त्याचा निषेध करण्यात येतो, मागणी करण्यात येते, नंतर 1-2 अधिकाऱ्याला त्या नोकरीमधून काढून टाकण्यात येते. मग ह्या घटनात जर त्या ठिकाणी घटना घडली तर त्याच वेळी कारवाई का होत नाही? सर त्याच वेळी कार्यवाही होणं खरं तर न्यायव्यवस्थाच त्याला कारण आहे. प्रत्येक गोष्टीचं व्यवस्थित निराकरण झालं पाहिजे. मग ते प्रूफ हे सगळं पोचलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी नक्कीच हे व्हायला नको. परंतु असं नको ना व्हायला की एखाद्या वेळेस चुकून जर का ज्यांनी गुन्हा केलाच नाही त्यालाही शिक्षा होऊ नये म्हणूनही हा प्रयास केला जातो. या गोष्टीला विलंब लागणार आहे, परंतु न्याय हा शेवटपर्यंत दिलाच गेला पाहिजे. जरी उशीर झाला तरी न्याय दिला गेला पाहिजे, हीच कुठल्याही स्त्रीची भावना असेल. त्या आज आरक्षण आहे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आरक्षण जरी नसलं तर महिला आपापल्या परीने गरिबी परिस्थितीपासून नोकरीपर्यंत, श्रीमंतीपर्यंत वेगवेगळे व्यवसाय करतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण नाव करत आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये राजकारणामध्ये एखादी महिला सरपंच असो, उपसरपंच असो, पंचायत समिती सदस्य असो, जिल्हा परिषद असो, त्या ठिकाणी त्या महिलेला स्वतंत्रपणे कारभार करता येत नाही. एक तर तिचा पतिदेव कारभार करतो
किंवा तिचे नातेवाईक कारभार करतात. म्हणजे आपण जे म्हणतो की महिलांना स्वतंत्र मिळालं, आरक्षण मिळालं किंवा स्वतंत्र मिळालं, आजची महिला स्वतंत्र झाली. चूक आणि मूळ की महिलांना स्वतंत्र मिळालं, आरक्षण मिळालं किंवा स्वतंत्र मिळालं, आजची महिला स्वतंत्र झाली. चूक आणि मूळ इथपर्यंत मर्यादित राहिले नाही. मात्र प्रत्यक्षात तशा गोष्टी घडताना दिसत नाही, या कागदावर दिसतात. त्याला स्वतः कुठे कुठे महिलाही जबाबदार आहे. मी म्हणूनच म्हटलं की जरी आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी अधिकार दिले गेले, तरी पण ते अधिकार खऱ्या अर्थाने दिले गेले नाही. कुठेतरी आम्हाला महिलांनाच स्वतःला सक्षमपणे भक्कमपणे उभं करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी आता महिला त्या दृष्टीने पुढे पाऊल टाकत आहे. हळूहळू ही पण मानसिकता निघून जाईल आणि महिला स्वतः उभ्या राहतील. आणि याला जर का कोणी त्यांना मदत करेल तर ती आहे महिलांना दिल्या जाणारी शिक्षा. जर का महिला पूर्णतः शिक्षित झाल्या तर सर मला नाही वाटत की कोणी त्यांच्या वतीने कारभार बघेल, त्या स्वतः कारभार बघतील. फक्त महिलांनी पुढाकार घेणे आणि शिक्षा घेणे आणि हिंमत दाखवण्याची गरज. आता केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, मोदी साहेब म्हणतात की महिलांना आर्थिक प्रगतीकडे न्यायचं. एकनाथराव शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. बचत गटाच्या माध्यमातूनही वेगवेगळे उपक्रम आर्थिक हातभार महिलांना ग्रामीण भागातील लावण्यात येत आहे. म्हणजे एकंदरीत सरकारचा दृष्टिकोन जर पाहायला गेलं तर महिलांची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न आहेत. मात्र प्रत्यक्षात तशा काही ठिकाणी घटना घडताना दिसत नाही किंवा महिला त्याचा जास्तीत जास्त फायदा घेताना दिसत नाही. त्याबद्दल काय सांगा? त्याला अवेअरनेसच आहे सर. जर का त्या शिक्षित असतील आणि त्यांना ह्या सगळ्या ज्या स्कीम्स आपल्यासाठी लागू झालेल्या आहेत त्या जर का त्यांना माहीत असतील तर नक्कीच महिला त्याचा फायदा करून घेतील आणि ते घेतही आहेत बऱ्यापैकी. कुठे सर एखाद्या वेळेस असं होत असेल की महिलांना माहिती नाही आहे, काही डॉक्युमेंट इश्यूज असतात ते त्यांना माहिती नसतात, म्हणून असं कदाचित होत असेल. पण मला वाटतं बऱ्यापैकी महिलांनी लाडक्या बहीण योजनेचाही सहभाग. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात काम करता, जवळ 25-30 वर्षापासून महेश विद्या मंदिरामध्ये काम करता. एक चांगलं तुमचं नाव आहे. महेश विद्या मंदिराचं नाव आलं म्हणजे मंत्री मॅडमचं नाव तिथं 100% येते. डॉक्टर साहेबाचं येते, मोदानी साहेबाचं येते, उदय साहेबाचं येते. पण सुरुवातीला एक शिक्षणाचा जर मुद्दा आला तर तुमचं नाव समोर येते. एक शैक्षणिक गुणवत्ता म्हणा, शिस्त म्हणा, शिक्षणाचं जे लहान लहान मुलं आपल्याकडे आहे त्याचा पाया मजबूत करणे म्हणा, या गोष्टीवर तुमचं तंतोतंत लक्ष असते. वेगवेगळ्या कार्यक्रमात आम्ही सुद्धा या ठिकाणी हजर असतो, तरीसुद्धा तुम्ही तो कार्यक्रम बाजूला सारून मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता. याबद्दल काय सांगा? सर मला तरी असं वाटतं की 25 वर्षापासून मी इथे कार्य करत आहे आणि मी एकच ध्येय माझ्या डोळ्यासमोर ठेवलं आहे की आपल्याला जे कार्य दिलेलं आहे ते आपण पूर्णतः इमानदारीने करावे. आणि आता तर मला असं वाटतं की ते कार्य नाही तर ती माझी सवय झाली आहे. आणि माणसाला खूप कमी लोक असतात सर ज्यांना काहीतरी करायला मिळतं. आणि मला वाटतं की मी खूप ब्लेस्ड पर्सन आहे की मला शिक्षेसारखं पवित्र दान करायला मिळालं. आणि आपण जे कार्य करतो ते कोणासाठी करतो तर आपण अशा लोकांसाठी कार्य करतोय की जे स्वतःच अज्ञान आहेत. आणि मग त्यांच्यासोबत जर का आपण कामामध्ये कुठे कसूर ठेवून जर का आपण कार्य केलं तर हे त्या अजाण बालकांसोबत केलेलं अन्याय नसेल का? आणि ह्याच विचाराने कार्य करत असताना आज आम्ही 70 लोक स्टाफमध्ये आहोत. मला वाटते माझ्या हाताखाली मॅक्सिमम महिलाच म्हणजे आम्ही 70 लोकांपैकी जवळजवळ 55 ते 58 महिला काम करतो. तर त्या सगळ्या महिलांचेही विचार आमचे असेच आहेत. म्हणून प्रत्येक बाळाचं अक्षर बरोबर कसं येईल, मग त्याला वाचता कसं येईल, मग त्याच्यासाठी वेगळी योजना काय करता येईल, तो जेवला आहे की नाही जेवला आहे, हे सगळं आम्ही जातीने बघतो. आणि त्याला आता तर असं वाटतं की हे कार्य नसून ही पूजा आहे. आणि त्याच अनुषंगाने आजपर्यंत इथे चालत आलेली आहे. एक शिक्षणाच्या दृष्टीने एक घरी जो अभ्यास करायचा असतो मुलांना, होमवर्क म्हणतो आपण त्याला, अभ्यास करायचा असतो, शाळेमध्ये शिक्षण असते. आमच्या चॅनलच्या माध्यमातून एक जागतिक महिला दिन आणि शैक्षणिक मुद्द्यावर तुम्ही महिलांना आपले मुलं घडवण्यासाठी काय आव्हान करा? एकच आव्हान आहे सर, म्हणजे मी 25 वर्षापासून पूर्णतः कसं
शिक्षण पुढे होत गेलं हे मी स्वतः आय विटनेस आहे, कारण मी एकाच जागी काम करते. त्याच्यामुळे ही 25 वर्षांमधली पिढी कशी घडत गेली हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. पण कुठे कुठे म्हणजे खरं तर महिला दिनी मी हे बोलावं की नाही हा विचार आहे. परंतु या 5 वर्षांमध्ये म्हणजे जसं कोरोना येऊन गेला त्याच्यानंतर जेव्हापासून टेक्नॉलॉजी आणि मोबाईलचं प्रस्त वाढलं ते आणि जेव्हापासून आईच्या हातामध्ये अँड्रॉइड दिला गेला तेव्हापासून कुठेतरी त्या आईचं जे कर्तृत्व आहे किंवा कार्य आहे किंवा ड्युटी म्हणू आपण त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या बाळाच्या प्रती कमीपणा मला जाणवतो. आणि मला तरी असं वाटतं की आज छोटे छोटे 8वी 9वीचे मुलं हे आत्महत्या करताना दिसतात. तर मला असं वाटतं की कुठेतरी आम्ही महिला जेव्हा आमच्या अधिकारांसाठी इतक्या म्हणजे अवेअर आहोत तिथे आम्ही आमच्या ड्युटीजसाठी पण अवेअर असावं आणि आम्ही हे लक्षात घ्यावं की जरी चूल आणि मूल आमचं जग नसलं तरी पण मूल ही आमची जबाबदारी आहे, आपल्या देशाची जबाबदारी आहे. कारण आपण आईच एक अशी व्यक्ती आहे की जी पुढच्या पिढीला घडवते. आपण किती म्हणत असलो की आई आणि बाबा दोन्ही पेरेंट असले तरी कुठेतरी ती जबाबदारी आईवर जास्त पडते. मग ती नोकरी करत असो तरी पण तिला तिची जबाबदारी मुलांप्रती जी आहे ती करावीच लागते किंवा सांभाळावी लागते. हा जरी डबल जबाबदारीचा ओझं तिच्यावर असलं तरी पण मला वाटते आम्ही महिला तेवढ्या सक्षम आहोत की आम्ही हे सांभाळतो. म्हणून माझं आव्हान इतकंच आहे की कृपया आपल्या वाढत्या मुलाच्या भविष्यासाठी त्यांनी मोबाईलवर लक्ष घालून आपल्या बाळाच्या हातामध्ये हा डिव्हाइस कसा कमीत कमी जाईल आणि जर का तो गेला तर तो फक्त शिक्षणासाठी वापरला जावा आणि जेणेकरून त्यांचं त्याच्यामध्ये प्रोग्रेस होईल. पण मला तरी असं वाटतं की त्याच्यामधून काही चुकीचं शिकतील यासाठी खूप गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. माझं आव्हान आहे की प्रत्येक आईने आपल्या मोबाईलला व्यवस्थितरित्या टॅकल करावं आणि आपल्या मुलांपर्यंत कमीत कमी पोहोचवावं. धन्यवाद. ह्या होत्या ज्योतिताई मंत्री मॅडम आपल्यासोबत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांची मुलाखत घेतली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये 25 वर्षापासून महेश विद्या मंदिरामध्ये ते काम करतात. त्यांनी मुलाखत देत असताना सर्व धन्यवाद. ह्या होत्या ज्योतिताई मंत्री मॅडम आपल्यासोबत. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांची मुलाखत घेतली. शैक्षणिक क्षेत्रामध्ये 25 वर्षापासून महेश विद्या मंदिरामध्ये ते काम करतात. त्यांनी मुलाखत देत असताना सर्व गोष्टीवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. एक आध्यात्मिक धार्मिक संस्कृती भारत देशाला आहे. रामायण असो महाभारत असो किंवा इतर काही गोष्टी असो महिलेला एक आदरयुक्त त्या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे. चूल आणि मूल इथपर्यंत महिला मर्यादित न राहता बदलत्या काळानुसार एक शैक्षणिक क्षेत्र असो कोणत्याही क्षेत्रात राजकीय असो कोणत्याही क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत. मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये काही महिलांमध्ये भीती निर्माण आहे आणि जसं पाहिजे तसं स्वातंत्र्य त्यांना मिळालं नाही. सोशल मीडियाबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, शिक्षणाबद्दलही केलेलं आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि महिला दिनाचे खूप खूप धन्यवाद सर आणि महिला दिनाच्या शुभेच्छा. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.